वृश्चिक राशीच्या जातकांना सूर्याचा मेष राशीतील प्रवेश तुमच्या षष्ठ भावावर प्रभाव टाकत असल्यामुळे काम, स्पर्धा आणि आरोग्य ह्या गोष्टींवर विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. राशीस्वामी मंगळ थोडासा अस्थिर असल्यामुळे आतून बेचैनी किंवा घाई गडबडीची भावना निर्माण होऊ शकते. पण बुध शुक्र युती तुमच्या संवादामध्ये प्रभाव आणि सौम्यता आणेल. गुरुचा अनुकूल दृष्टिकोन तुमच्या निर्णयांना योग्य दिशा देईल, तर शनी तुम्हाला संयम आणि सातत्य शिकवेल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा थोडासा ताण जाणवू शकतो, पण आठवड्याच्या शेवटी तुम्हाला उत्तम दिलासा मिळेल. हा आठवडा संघर्षातून यश प्राप्त करण्याचा आहे. नोकरीमध्ये स्पर्धा वाढेल, पण तुमची जिद्द आणि मेहनत तुम्हाला पुढे नेईल. काहींना नवीन जबाबदारी किंवा ट्रान्सफरची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा सुधारणा आणि व्यवस्थापनावर लक्ष देण्याचा असून जुन्या चुका सुधारून पुढे जाणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कठीण वाटू शकतो, पण मेहनत घेतल्यास त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. विशेषतः तांत्रिक किंवा रिसर्च क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये अभ्यासात यश अधिक मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये थोडासा ताणतणाव निर्माण होऊ शकतो. विशेषतः संवादाच्या अभावामुळे जोडीदाराशी स्पष्टपणे बोलणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधात आकर्षण राहील, पण गैरसमज टाळा. आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः आरोग्य किंवा कर्जाशी संबंधित खर्च वाढू शकतात, त्यामुळे योग्य सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना थोडासा थकवा, स्नायूदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवू शकतो, त्यामुळे नियमित व्यायाम करा आणि पुरेशी विश्रांती घ्या. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 9. शुभ रंग आहे लाल व गडद मरून. शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 14 व 17 एप्रिल. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी रात्री एका लहानशा लाल कपड्यावर थोडेसे काळे तीळ आणि लवंग बांधा आणि ही बांधलेली पुरचुंडी तुमच्या उशाखाली ठेवा आणि ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमाय नमः हा मंत्र झोपण्यापूर्वी 21 वेळेला म्हणा. सकाळी उठल्यानंतर ती पुरचुंडी झाडाच्या मुळाशी ठेवा. हा उपाय केल्यामुळे तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन आत्मविश्वास वाढेल आणि येणारे अडथळे दूर करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल.